चला सुरू करूया मुलांनो. तर काल आपण ना काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, राइट? लेन्स फॉर्म्युला यूज करून. माझा आवाज येतोय? येतोय मॅम. हा. काल आपण काय केलं, काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले लेन्स फॉर्म्युला यूज करून. बरोबर आहे? आज पुढचा भाग मी थोडासा घेते. मला आणखी काही टॉपिक्स कालच कव्हर करायचे होते, पण ते काय जमलं नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आज करूयात ते कव्हर. मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, हे तुमचं टेक्स्टबुक. आपण आतापर्यंत हे नेचर ऑफ लाईट बघितलं. त्याच्यानंतर ना आपण काय बघितलं की 3 टाइप्सचे फिनॉमिना आहेत. आपण त्यांना 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं होतं. यू रिमेंबर हे वाले 3? रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आणि त्याच्यामध्ये मग रे ऑप्टिक्स मध्ये मग काय काय येतं ते आपण बघितलेलं होतं. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन जे येतं, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आपण मागच्या पिरियड मध्ये बघितलेले होते. आणि आपण आता मग कार्टेशियन कन्व्हेन्शन बघून लेफ्टला डिस्टन्स निगेटिव्ह, राईटचं पॉझिटिव्ह, वरचं पॉझिटिव्ह, खालचं निगेटिव्ह, ते सगळं घेऊन मग आपण हे लेन्स फॉर्म्युल्यावरती आपल्या बेस्ड आपण काय केलं, हे सॉल्व्ह केले, न्यूमेरिकल सॉल्व्ह करून ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्टचा नेचर वगैरे हे सगळं काढलं. ठीक आहे. तर चला आज अजून काही मी ह्याच्यामधलं एक्सप्लेन करते तुम्हाला. मग आपण रिफ्रॅक्शन कडे पण जाऊयात. ठीक आहे. चला आता मुलांनो, क्लास आता सुरू होतोय तेव्हाच मी तुम्हा सगळ्यांना सांगते. थांबा 1 मिनिट. मला तुम्हाला बघू द्यात सगळ्यांना मोठं. काही सेकंड सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आय जस्ट वॉन्ट टू सी की तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. काही सेकंड्स, लवकर लवकर लवकर. प्रद्युम दिसतोय मला, उज्ज्वला दिसतेय, रमीला दिसतेय मला, ओम, अच्छा, नावापूरचे एका हॉस्टेलचे कॅमेरा ऑन झालाय, दुसरे नाही दिसले मला. प्रथमेश दिसतोय. ओम, व्हॉट अबाउट यू? मैम वो कैमरा थोड़ा खराब है, मतलब मैं चालू करता हूँ लेकिन दिखेगा नहीं. अच्छा सर, हे तुम्ही आता जिथे कोणी नावापूरचं कॅमेरा ऑन केलेला ना, तर दुसरा वाला हॉस्टेलने ज्यांनी जॉईन केले ना नावाने, त्यांचा कॅमेरा कधीच ऑन नाही होता. म्हणजे तुम्ही कॅमेरा ऑन केला तरी ते ब्लॅक ब्लॅक दिसतं. त्याचा काय इश्यू जरा फिक्स करा प्लीज. ठीक आहे. सो यू पीपल आर ऍक्टिव्ह. गुड. आता तुम्ही ना तुमच्या मागून काय बॅकग्राऊंड मध्ये असं गोंधळ चालू नसेल, अनम्यूटच ठेवा सगळ्यांचे. माईक ओपन ठेवा. चला सगळ्यांची माईक ओपन ठेवा. सगळ्यांनी माईक ओपन ठेवा मुलांना. थोडासा मागून आवाज आला तरी चालेल, मला काही हरकत नाही. माईक सगळ्यांनी ओपन ठेवा. आज माईक ओपन ठेवूनच आपला क्लास होणार आहे. ठीक आहे. जसं जसं मी बोलत जाईल, विचारत जाईल, तुम्ही पटपट पटपट रिस्पॉन्स द्यायचा आहे. जसं ऑफलाईन क्लासमध्ये माईकचा प्रश्नच येत नसतो, राईट? टीचर बोलते, आपण बोलतो, एकमेकांना ऐकायला येतं पटपट. माईक चालू बंद करायचं झंझटच नसतं. तसंच आता तुम्ही माईक थ्रू आउट क्लास ओपन ठेवायचे आणि माझ्याशी कॉन्स्टंटली बोलत राहायचे. कारण तुम्ही माईक चालू करून मग बोलता, त्याच्यामध्ये पण काही सेकंड आपले निघून जातात. आणि मग विचार करता तुम्ही, मी नाही तर दुसरं कोणीतरी बोलेल. सो वी डोंट वॉन्ट दॅट. तर चला पटकन क्विकली आपण ना जे आतापर्यंत 9वी 10वी मध्ये केलेलं ते रिवाइज करूयात शॉर्ट मध्ये. म्हणजे तुमचा हा चॅप्टर एकदम मस्त होऊन जाईल. तर आपण बघितलेलं होतं की एक तर असते आपल्याकडे प्लेन मिरर. ठीक आहे. आता मग प्लेन मिररचं एक सूत्र जे आहे
ते तुम्हाला जे आता ह्या पुस्तकामध्ये दिलेले, जसं काल मी एक्सप्लेन केलेलं होतं की 2 प्लेन मिरर घेऊन आपण असं त्यांना हे असं ठेवल्या, अशा ठेवल्या 2 प्लेन मिरर एकमेकांशी काही अँगल वरती, तर हा दोघांमधला अँगल किती आहे त्याच्यावरून मग आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळतात. सो एनचा मग फॉर्म्युला काय होता आपला बघा, नंबर ऑफ इमेजेसचा. हे बघा हा 360 बाय थीटा, राईट. कॅल्क्युलेट एन इज इक्वल टू 360 बाय थीटा आणि ऍक्च्युअल मध्ये आपला फॉर्म्युला बघा काय होता, 120 असेल, 120 असेल अँगल, जर 120 असेल खाली तर इमेजेस किती भेटणार ऑन अँगल बाय सेक्टर, 2. ऍक्च्युअली फॉर्म्युला जो आहे टोटल इमेजेस किती मिळतात ना तो 360 मायनस 1 आहे. ठीक आहे, थांबा एक मिनिट आपण बघूयात काढून. जसं की अँगल 90 डिग्री घेऊया, बघा नंबर ऑफ इमेजेस किती भेटणार 360 बाय थीटा. म्हणजे किती अँगल आहे दोघांमधला. सपोज हा अँगल आपण ठेवला थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. नाईन वन जा 9 4 जा, ते नंबर ऑफ इमेजेस आपल्याला किती मिळणार 4. म्हणजे इथे कॅमडेल आपण अशी ठेवली ना तर इथे एक इमेज मिळेल, इथे एक मिळेल आणि इथे मध्ये एक मिळेल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 3 मिळतात, ह्याला जर पकडून आपल्याला 4 दिसतात. म्हणून ऍक्च्युअल मध्ये इमेजेस किती मिळाले त्याचा फॉर्म्युला आहे 360 मायनस 1. कळतंय. फक्त इमेजेस किती विचारणार म्हणजे मिळणार हे विचारलं तर फॉर्म्युला इज 360 मायनस 360 अपॉन थीटा मायनस 1. ठीक आहे. सो स्टडी दिस टेबल. आणि कॅपिटल एन किती आहे हे जरा वाचून काढा. ठीक आहे, तर हे झालं आपलं प्लेन मिरर बद्दल. आता पुढे प्लेन मिररचं आपण सगळं बघून झालं. आता दुसरे होतं आपल्याकडे मिरर्स, स्पेरिकल मिरर्स आणि लेन्सेस होतात. थांबा, पुढच्या 2 गोष्टी कुठल्या होत्या आपल्याकडे, का स्पेरिकल मिरर्स आणि नंतर काय होतं आपल्याकडे, स्पेरिकल मिरर्सला मराठीत काय म्हणतात, गोलीय आरसे. आणि लेन्सेस, लेन्सेस म्हणजे आपली भिंग. त्याच्यामध्ये पण आपण 2 प्रकार बघितले. कोणते कोणते 2 प्रकारचे बघितलेले आरसे मुलांना सांगा बरं. गोलीय आरसे, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. मराठीतून सांगा, मराठी मीडियमची मुलं म्हणजे जी गेल्या वर्षी मराठी मीडियम मध्ये होती. गेल्या वर्षी मराठी मीडियम मध्ये होती त्यांनी सांगा मुलांना. म्हणून मी सांगितलं तुमचे माईक ऑनच ठेवा. कॉन्केव, कॉन्व्हेक्स. इथे कॉन्व्हेक्स, कॉन्केव. आता मी असं का लिहिले ते तुम्हाला कळेल. आता इथे बघा, नीट बघा मुलांनी. ही जो आपले कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर म्हणजे बघा ही अशी वाली जी मिरर होती आणि हा आपला जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे भिंग, हे वाला असं वाला भिंग, हे दोघं जण एकदम सेम टू सेम काम करतात. फरक काय असतो, मिरर्स मध्ये, आरशांमध्ये प्रतिमा
परावर्तनामुळे बनते, रिफ्लेक्शनमुळे बनते. आणि लेन्सेस मध्ये कशामुळे बनते? अपवर्तनामुळे बनते. बरोबर आहे. म्हणून मी यांना उलट फुलट का लिहिलं कळलं असेल तुम्हाला. त्या कॉन्व्हेक्स मिरर कशी असते आपली अशी, राईट, आणि कॉन्केव्ह लेन्स कशी असते अशी. तर जर तुम्ही 9वी-10वीचं पुस्तक उघडून बघितलं तर ते जे आपले टेबल होते ना, वस्तू कुठे ठेवल्यावर प्रतिमा कुठे बनते, इमेज कुठे फॉर्म होते, तर ह्याचा टेबल सेम दिसेल तुम्हाला, अगदी बऱ्यापैकी सेम दिसेल, आणि ह्याचा टेबल आणि ह्याचा टेबल सेम दिसेल. म्हणून मी ह्यांना असं लिहिलंय. सो बेसिकली कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स लेन्स सेम सेम सारखं काम करतात, आणि कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह लेन्स सेम सेम काम करतात. ठीक आहे. मग आता ह्या दोघांसाठी पण काय होते आपले मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला, आणि अजून काय होतं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. तर इथे आपला मिरर फॉर्म्युला काय होता मुलांना? व्हॉट वॉज द मिरर फॉर्म्युला? 1/v, देन काय होता मिरर फॉर्म्युला? आरशाची सूत्र काय होतं? कालच केलं ना रे आपण हे, असं काय करताय? पटकन सांगा. पुस्तक बघा, पुस्तक आठवत नाहीये तर पुस्तक ठेवा समोर. वन अपॉन व्ही प्लस 1/u. येस. आणि मग ह्याचं म्हणून मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय होता? -v/u hi/ho. सेम वे. आता लेन्स फॉर्म्युला काय आहे मग? हे ते जी चिन्ह आहे त्याची बस उलट करायचे लेन्सेस साठी. 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. आणि मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय बनणार? मायनस निघून जाणार. ठीक आहे. तर ह्या दोन फॉर्म्युलाज वरून जे आहे ती आपण काल थोडीशी गणित सॉल्व्ह केलेली होती. ठीक आहे. एक गणित फक्त अजून एक सॉल्व्ह करूया आज, आणि मग तुम्हाला काय करायचं पुढे? पुढचा भाग जो आपल्या पुस्तकात दिलाय तो बघूया. चला, क्वेश्चन डिक्टेट करते मी मुलांना, पटकन लिहा आता तुम्ही. लिहा. इफ एन ऑब्जेक्ट of height 5 centimeter, if an object of 5 centimeter is kept in front of a diverging lens, थांबा एक मिनिट. कुठपर्यंत लिहिलं वाचा जरा. कुठपर्यंत लिहिलं? एक जण कोणीतरी वाचा. मुलांनो बोला रे, तुम्हाला माईक म्हणून चालू ठेवायला सांगितलेले. इफ ऑब्जेक्ट आवाज प्रतिम 5 centimeter is kept in a form of a diverging lens. हा, मी परत सांगते बेटा, थांब. इफ an object of 5 centimeter is kept in front of a diverging lens of focal length 15 centimeter at a distance of 20 centimeter,
then what is nature, size and position of an image? थांबा मी क्वेश्चन स्क्रीनवर दाखवते. दिसतोय क्वेश्चन? दिसतोय मॅम. चला सोडवूयात आता ह्याला. तर मी नेहमी जसं सांगते आधी डेटा लिहायचा आणि डेटा लिहिताना काय करायचं, जसं जसं वाचत चालू आहे तसं तसं लिहित जायचं. इफ अन ऑब्जेक्ट ऑफ हाईट 5 सेंटीमीटर, तर हाईट दिली ऑब्जेक्टची म्हणजे HO दिलाय, राईट, 5 सेंटीमीटर. आणि आपण ऑब्जेक्टला नेहमी उभं ठेवतो प्रिन्सिपल ऍक्सिसवर म्हणून ते पॉझिटिव्हच असतं, तर पॉझिटिव्ह साईन नाही लिहिले तरी चालेल. पुढे काय, इन फ्रंट ऑफ डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे कुठली लेन्स मुलांनो? कॉन्केव्ह लेन्स की कॉन्व्हेक्स लेन्स? डायव्हर्जिंग लेन्सलाच मराठीत म्हणतात अपसारी भिंग. मग कोणतं भिंग आहे? कॉन्केव्ह. येस, इट इज कॉन्केव्ह लेन्स. आणि कॉन्केव्ह लेन्स साठी आपण बघितलेलं फोकल लेंथ जी असते ती निगेटिव्ह असते. सो दिस डायव्हर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ 15 सेंटीमीटर. सो दॅट मीन्स फोकल लेंथ आपण घेणार -15 सेंटीमीटर. देन ऍट अ डिस्टन्स ऑफ, कळते तुम्हाला, तर ही जी आपली लेन्स आहे ह्या लेन्स पासून तिथे तिचं जे फोकस आहे F1 ती फोकल लेंथ 15 दिली आणि ऍक्च्युअल मध्ये ऑब्जेक्टला कुठेतरी इथे ठेवलंय 20 सेंटीमीटर वरती. म्हणजे यू आपल्याला काय दिलेलं आहे? 20 सेंटीमीटर. पण तुम्हाला माहिती आहे आपण ऑब्जेक्ट नेहमी लेफ्टला ठेवतो, सो यू इज ऑलवेज निगेटिव्ह, राईट? तर हे सगळं आपल्याला दिलंय. आता टू फाइंड काय, फाइंड आउट काय करायचंय? काय काय फाइंड आउट करायचं सांगा लवकर. नेचर, साइज अँड पोझिशन ऑफ द इमेज. इथे ऑफ द इमेज पाहिजे हा, कारण हिचीच इमेज जी बनणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. सो व्ही काढायचं आपल्याला. साईज विचारले म्हणजे इमेज ची हाईट काढायची आपल्याला, आणि नेचर ती रिअल इमेज आहे की व्हर्च्युअल इमेज आहे ते काढायचंय. फॉर्म्युला आपण कोणता युज करणार? वी विल बी युझिंग 2 फॉर्म्युलाज. लेन्सचा फॉर्म्युला काय आहे आपला? 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. आणि दुसरा येस, आणि मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला आपला? v/u इज इक्वल टू hi/ho. मग काय झालं आता? स्ट्रेट अवे क्वेश्चन्स म्हणजे व्हॅल्यूज ठेवायचे क्वेश्चन्स मध्ये दिलेल्या. तर व्ही तर काढायचंच आहे आपल्याला 1/v. 1/u च्या ऐवजी -20 आणि 1/f च्या ऐवजी आता -15, राईट? तर मला इथे जागा नाहीये, पुढे सोडवते मी. सो 1/v हे मायनस मायनस मिळून काय झालं इथे? प्लस 1/20. आणि इकडे हे मायनस वरती घेऊ शकतो आपण. मग आता इथे 1/v हे प्लस 1/20 तिकडे गेलं काय बनेल? -1/20. करा मग आता सॉल्व. चला कॅल्क्युलेशन्स करा आणि सॉल्व करा. एलसीएम किती येणार? 15 आणि 20 आहे. एलसीएम किती येणार? लसावी किती येणार? अरे एलसीएम किती येणार? लसावी किती येणार मुलांनो?
15 आणि 20चा तुम्हाला लसावी नाही काढता येत 11वी मध्ये असून. 5. 5. 5. अरे एलसीएम, लिस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल म्हणजे असा नंबर जो दोघांच्या पाड्यात येतो. सगळ्यात छोटा नंबर जो दोघांच्या पाड्यात येतो. 3. 5 आणि 3 फॅक्टर आहेत रे. आणि 3च्या टेबलमध्ये 20 कुठून येणार? 60. सॉरी 60. हा. सो 15च्या पण टेबलमध्ये 60 येते, 20च्या पण टेबलमध्ये 60 येते. मग 15ला आता बघा, छेदांना आपण सेम करतो ना, अंश डिनॉमिनेटर सेम करतो आपण एलसीएम ने मल्टिप्लाय करून. एलसीएम म्हणजे यायला पाहिजे ते करून. तर 15ला आणि 20ला आपल्याला दोघांना पण काय बनवायचंय 60 बनवायचंय. बरोबर आहे. तर मग 15ला कितीने गुणावं लागेल? 4ने. म्हणून इथे पण 4ने गुणणार. 20ला कशाने गुणावं लागेल? 3ने. तर इथे पण 3ने गुणणार. सो 4 1 जा -4. इथे 60. आणि इथे पण काय होणार मग? मधलं साइन तसंच 3 1 जा 3 आणि इथे 60. सो 1/b इज इक्वल टू -4. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला तर मग कॉमन डिनॉमिनेटर लिहिणार आपण. माहिती ना तुम्हाला, हे फ्रॅक्शन्स मध्ये तुम्ही शिकला असाल, छेदांना समान बनवणे, डिनॉमिनेटर्स को सेम करना. सो -7/60. सो v ची व्हॅल्यू काय आली मग रेसिप्रोकल घेऊन? -60/7. सो सध्यासाठी ह्याला असंच ठेवा किंवा पॉइंट मध्ये पण काढू शकता. सध्या मी त्याला असंच ठेवते. तर v मिळालं. हे फर्स्ट v काढायचं होतं, ते मिळालं आपल्याला. ठीक आहे. आता दुसरं काय काढायचंय? एच काढण्यासाठी बघा, हाच फॉर्म्युला जो आहे ना, त्याला मी कसं लिहिते बघा. ह्याला मी असं लिहिते, HI/HO इज इक्वल टू V/U असं लिहू शकतो आपण. तर HI ची किंमत ठेवा आता. HI तर काढायचंय. HO ची किंमत दिली आहे 5. V आलं आपलं -60/7 आणि U किती होतं? -20. राईट. हा, आपण काही गडबड केली आहे का? हा, नाही केली गडबड. मला वाटलं मायनस साइन का नाही येते. नाहीच यायला पाहिजे, आपल्याला इरेक्ट इमेज मिळणार आहे. सो हे मायनस साइन कॅन्सल. 20 1 जा 20. 20 1 20. 20 3 60. तर इथे काय उरलं मग? 3/7. आणि हे 5 तिकडे गेल्यावर डिवायडेड 5चं मल्टिप्लाय बाय 5 होणार. सो HI किती आलं आपलं? 3/7 इंटू 5. सो दॅट मीन्स किती आलं मग? HI किती आलं मुलांनो? 15/7. आता ह्याला पॉइंट मध्ये काढा आणि मला सांगा उत्तर किती येते. आणि मग नेचर आपण काय लिहिणार? यू कॅन सी पॉझिटिव्ह आहे 2.1. 2.1. येस मॅम. ओके. सो नेचर काय लिहिणार आपण बघा, H पॉझिटिव्ह आलंय म्हणजे स्ट्रेट आहे, इमेज उभी आहे. आणि आधी साईज बघा ऑब्जेक्टची 5 होती, आता ती 2.1 म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा पण कमी झाली, म्हणजे छोटी आहे, डिमिनिश्ड आहे इमेज. सो वी विल राईट इमेज इज व्हर्च्युअल. ती बघा सेम साईडला मिळाली. व्ही पण निगेटिव्ह आहे आणि यू पण निगेटिव्ह आहे, म्हणजे इथे तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलेलं, तुम्हाला इथे कुठेतरी एकदम छोटी इमेज मिळाली. सो विच इज करेक्ट. कॉन्केव्ह लेन्स मध्ये आपल्याला तसंच मिळायला पाहिजे. सो इमेज इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी. इरेक्ट म्हणजे ती सरळ आहे, उलटी नाही मिळाली, कारण आपल्याला इथे H पॉझिटिव्ह मिळालेलं आहे. अँड डिमिनिश्ड म्हणजे आकाराने काय आहे ती? वस्तूपेक्षा आकाराने ती काय आहे? छोटी आहे, लहान आहे. डिमिनिश्ड म्हणजे ती लहान आहे.
ठीक आहे. चला, सो कॉपी दिस नाव. नाही, एक काम करायचं, स्क्रीनशॉट घ्या. जे लॅपटॉप वरून जॉईन झाले त्यांना माहितीये का स्क्रीनशॉट कसं घेतात? Yes, ma'am. हॉस्टेलच्या गर्ल्स नावापूरच्या तुम्हाला माहितीये स्क्रीनशॉट कसे घेतात? Yes, ma'am. चला, ठीक आहे. तर आपलं झालं आता इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करून. आता आपण जरा टेक्स्ट बुक बघूया. हे बघा, हे आता भिंग लेन्सेस हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे तुम्हाला थोडंसं आता मुलांना 9वी-10वीचं टेक्स्ट बुक जरा रेफर करावं लागेल हे सगळं परत रिवाइज करण्यासाठी. हा, तर इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडस सांगते मी तुम्हाला. बघा, लेन्स हे रिफ्लेक्शन आरशांमुळे होतं आणि रिफ्रॅक्शन तुम्हाला माहितीये की मटेरियलच्या आरपार जर जात असेल तर लाईट. तर आता तुम्ही 10वीला ऑलरेडी अशी एक ग्लास स्लॅब घेतलेली होती आणि तुम्हाला माहिती होतं की ग्लास स्लॅब वरती जर अशी ग्लास स्लॅब म्हणजे काचेची चिप, त्याच्यावर अशी जर लाईट पडली आणि लाईट समजा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असेल आणि हे जर आपलं नॉर्मल असेल, स्तंभिका असेल, तर इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. असं इथे आपण हा दुसरा नॉर्मल काढतो मग, आणि मग ज्यावेळी ती बाहेर येते डेन्सर मीडियम मधून तर मग ही बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. आणि मग आपण जर हा जो लाईटचा रे होता ह्याला जर आपण असं एक्सटेंड केलं, हे बघा, तर वी कॅन सी अरे दोन्ही रेज काय ते पॅरलल आहेत. म्हणजे लाईट बघा असं सरळ सरळ पार पार निघून जाण्याच्या ऐवजी तिने स्वतःचा रस्ता चेंज केला. दिसतंय तुम्हाला मुलांनो? कळतंय का मी काय म्हणते? की लाईट जी आहे ती शिफ्ट झाली. हे बघा, हे इथून ही आरपार अशी निघून जायला पाहिजे होती की नाही, ही अशी सरळ सरळ निघून जायला पाहिजे होती, तर ती तिथून डायरेक्ट इथे शिफ्ट झाली. दिसतंय, हे ए पोझिशन पासून हे बी पोझिशनवर शिफ्ट झाली. तर ज्या डिस्टन्सने ती शिफ्ट झालेली आहे त्यालाच आपण म्हणतो लॅटरल डिस्प्लेसमेंट. लॅटरल म्हणजे एका लाईनीत, डिस्प्लेसमेंट म्हणजे जाग्यावरून हल्ली. तर बघा ना, हीच लाईन, आता तुम्हाला मी एक्सप्लेन करते. बघा, अरे ठीक आहे. हे बघा, ही जी लाईन आहे ही लाईन इथे शिफ्ट झाली. दिसतंय तुम्हाला? ही सरळ सरळ ही जी लाईन होती ही असं डायरेक्ट प्रकाश बाहेर येण्याच्या ऐवजी इथून ती इथे शिफ्ट झाली. तर ज्या डिस्टन्सच्या थ्रू ती शिफ्ट झालेली आहे मग त्यालाच आपण काय नाव देतोय? लॅटरल डिस्प्लेसमेंट. म्हणजे एका लाईनीत ती खाली शिफ्ट झाली. कळतंय काय म्हणते मी? Yes, ma'am. हा, Yes, तर ma'am. ही लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे. आता आपण ह्या ग्लास स्लॅब साठीच एक गणित दिले तुमच्या पुस्तकात, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, इथे ते लॅटरल डिस्प्लेसमेंट कुठे गेलं? हे बघितलं आपण, हे बघितलं, ह्याच्यावरून पण आता क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण लेन्सचे. मिररचं पण, हा हे बघा. अच्छा, लॅटरल मॅग्निफिकेशन आहे आपलं. नॉर्मल मॅग्निफिकेशन जे 10वीला नाव दिलेलं त्याच ह्यांनी लॅटरल मॅग्निफिकेशन असं नाव दिलंय. लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे मुलांना माहितीये का, एका लाईनीमध्ये, आता इथे आपली की नाही वस्तूची लाईनीमधली जी हाईट आहे ती किती कमी जास्त होते हे फाइंड आउट करतोय. पण वस्तू समजा जाड असेल तर ती पातळ होते का, किंवा पातळ वस्तू जाडी बनते का, ते अजून आपण बघितलेलं नाहीये.
म्हणून फक्त आपण उंची, एका लाईनीतली जी उंची आहे त्याच्याबद्दल बोलतोय, म्हणून त्याला लिनियर मॅग्निफिकेशन, म्हणजे आपण फक्त वन डायमेन्शन बद्दल बोलतोय, जाडी बद्दल नाही बोलत आहे, 2D बद्दल नाही बोलत आहे, 2 डायमेन्शन बद्दल, म्हणून त्याला लिनियर मॅग्निफिकेशन असं नाव दिलेलं आहे. परत आता हे बघा, हे थोडंसं आपण बघूयात. हे एक्सप्लेन करते हे काय आहे. पुस्तक दिसतंय? येस मॅम. No, ma'am. बघा, spherical aberration. As mentioned earlier, relation f is equal to r upon 2. Focal length ही रेडियसच्या हाफ असते, हे आपण 9वी पासून शिकतो. Given the single point focus is applicable only if for a small aperture spherical mirrors and for paraxial rays. In reality, when the rays are farther from principal axis, the focus gradually shifts towards pole. This phenomena or defect arises due to spherical shape of the reflecting surface, hence called as spherical aberration. It results into an unsharp, fuzzy image with unclear boundaries. आता याचा अर्थ नक्की काय? ह्याचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करते. नीट ऐका आता मुलांना. हे आपलं प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आपलं हे जे अपर्चर आहे हे छोटच असेल, म्हणजे हे असं छोटस अपर्चर असेल, जस्ट एवढंच. तर मग त्या अपर्चरच्या केसमध्ये ना हा फॉर्म्युला व्हॅलिड होतो की फोकल लेंथ जी आहे ती रेडियसच्या हाफ आहे. म्हणजे हे असे ह्याच्यावरती रेज येतात पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, रिफ्लेक्ट झाल्यावरती ते बरोबर फोकस मधून जातात. आणि मग हे जे डिस्टन्स आपण मोजलं तर हे सीच्या बरोबर, सी इज रेडियस ऑफ कर्वेचर, तर हे इथे सी असतं, इथे एफ असतं, तर बरोबर ते हाफ असतं. बट हे आता हे छोटसच अपर्चर आहे, पण असं खूप मोठं गोलवाला अपर्चर आपण घेतलं, अशी प्रॉपर गोलवाली जर आपण आरसा घेतला, म्हणजे जास्त कर्व्ड असणारा, जास्त गोल असणारा असा घेतला, तर त्या केसमध्ये काय होतं, तुम्ही इथे आकृती बघू शकता की इथे जे रेज येतात आहेत की नाही, असे रेज येऊन पडतात आहेत पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. तर ह्याच्यातले काही काही रेज तुम्हाला फोकस मध्ये असे मिळालेले दिसतील इथेच एका पॉइंट मध्ये, पण काही काही रेज साठी पॉसिबल आहे ते इथे कुठेतरी छेदतात आहेत. हे बघा, जसं की हे रेज आहेत, तर हे पॉसिबल आहे की इथे कुठेतरी छेदतंय दुसरीकडे, हे इथून इथे छेदतोय कुठेतरी. तर कॅन यू सी इथे दोन वेगवेगळ्या पॉइंटला छेदलं जाते. येस, मग ह्याला स्पेरिकल अबरेशन म्हणतात. अबरेशन म्हणजे मिळणारा फरक असं म्हणू शकता. मग ह्यावाल्या आरशासाठी ज्याचा हा गोलाकार भाग खूपच जास्त गोल गोल आहे, त्याच्यासाठी मग हा आपला एफ इज इक्वल टू आर अपॉन 2 हा फॉर्म्युला व्हॅलिड ठरत नाही. समजतंय तुम्हाला मुलांना? हे बघा इथे आकृती दिली आहे, कॅन यू सी इथे हे दोन रेज मधले जे आहे ते इथे एफपी ला मीट करतात, पण हे वरचा जो रे आणि खालचा जो रे तो इथे कुठेतरी मीट करतोय. सो यू कॅन सी इथे आपलं शिफ्ट झालंय. सेम विथ हिअर, इथे पण दिसते तुम्हाला डायव्हर्जिंग लेन्स, डायव्हर्जिंग मिरर, म्हणजेच आपला हा जो कॉन्केव्ह मिरर आहे, जो आपल्या गार्डनच्या साईडला जो मिरर असतो, तर तो पण बघा हा खूप जास्त गोल असताना कॅन यू सी फोकस पासून ते रेज लांब लांब फेकले गेले असं आपण पकडतो. तर हे दोन रेज इथून एफपी मधून लांब लांब गेलेत, आणि बाकीचे जे दोन रेज आहेत बघा इथून मधून पण ते इकडूनच कुठून तरी लांब लांब गेलेत. सो
असं म्हणायला गेलं तर मग जसं की आपल्याकडे दोन दोन फोकस आहेत, दोन दोन फोकाय म्हणू शकतो त्याला अनेक वचन. सो वी हॅव टू focus. That means we have foci instead of just one focus, we have more than one. तर ही जी प्रॉब्लेम आहे ह्यालाच म्हटलं गेलंय स्पेरिकल अबरेशन. कळलं? सो डिस्टन्स बिटवीन एफ एम अँड एफ पी. बघा इथे एफ एम नाव दिले, एक जिथे भेटतात ते इथे दिसते, इथे एफ एम नाव दिले आणि इथे नाव दिले एफ पी. So distance between FM and FP is measured as longitudinal spherical aberration. म्हणजे मी इथे जे आकृती काढले त्या आकृतीनुसार इथे जिथे ते भेटत होते मधले दोन प्रकाशाचे किरण, हे बघा इथे जे दोन भेटत होते ह्याचं नाव काय आहे, एफ एम. आणि इथे जे दुसरे दोन मीट करत होते त्याचं नाव काय आहे, अच्छा सॉरी याचं एफ पी आहे आणि मागच्या साईडला भेटत होते त्याचं नाव एफ एम आहे. तर ह्या दोघांमधलं हे जे डिस्टन्स आहे ना, जो गॅप मिळतोय आपल्याला त्यालाच नाव दिलंय स्पेरिकल अबरेशन. कळलं स्पेरिकल अबरेशन काय आहे? म्हणजे आरसा खूप जास्त स्पेरिकल असल्यामुळे जो आपल्याला दोघांमधला फरक मिळतोय त्या दोन बिंदूंमधला, तो किती डिस्टन्सचा फरक मिळतोय त्याला नाव दिलेलं आहे स्पेरिकल अबरेशन. गॉट इट चिल्ड्रन? येस ऑर नो? Yes, ma'am. समजलं का नक्की काय म्हणायचं त्यांना? हो मॅम. ठीक आहे. सो इफ देर इज नो स्पेरिकल अबरेशन वी गेट अ सिंगल पॉइंट इमेज. आणि हे स्पेरिकल अबरेशन असेल ना, मग वस्तूची जी आपल्याला इमेज मिळते ना, मग सांगितलं ना यांनी अशी अनक्लिअर आणि फझी अनशार्प इमेज मिळते. अनशार्प म्हणजे काय, एकच लाईन शार्प क्लिअर दिसायच्या ऐवजी अशी धुरकट जरा जाडीशी लाईन दिसेल, पण ती अशी डार्क नाही दिसणार. म्हणजे काय म्हणायचंय त्यांना, हे बघा समजा आता ह्या आरशाच्या समोर, ह्या आशावाल्याच आरशाच्या समोर एक कुठली तरी वस्तू ठेवली अशी उभी, तर ह्याची आपल्याला इमेज कशी मिळेल, ही अशी एक सिंगल लाईन न भेटता थोडीशी लाईट कलरची अशी जाडी लाईन भेटू शकते, धुरकट आपल्याला लाईन मिळू शकते. कळते? मग ते स्पष्ट वाचताना येणार. जसं डोळ्यासमोर बघा अंधार आल्यावर कसं धुरकट दिसतं, किंवा डोळ्यामध्ये आपल्या पाणी असेल तेव्हा पण नीट दिसत नाही, तशा टाईपची इमेज फझी दिसेल इथे. फझी अनशार्प. शार्प म्हणजे एकदम क्लिअर एकच लाईन, आणि फझी म्हणजे अशी धुरकट, आणि अनशार्प म्हणजे ती लाईन जशी की पसरलेली दिसते, एक लाईन दिसायच्या ऐवजी. पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे. इफ देर इज नो स्पेरिकल अबरेशन वी गेट अ सिंगल पॉइंट इमेज. एकच शार्प इमेज मिळते ऑन स्क्रीन, प्लेस्ड परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस ऍट दॅट लोकेशन. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती उभंच असं स्क्रीन ठेवलेली असते ना. परत, इन द प्रेझेन्स ऑफ स्पेरिकल अबरेशन नो सच point is possible at any position of the screen and the image is always a circle. पॉइंट बिंदूच्या ऐवजी सर्कल मिळतोय, कारण तो बिंदू पसरला ना. कळतंय तुम्हाला मुलांनो काय चाललंय? एक सिंगल लाईनच्या ऐवजी जाडी लाईन झाली, आणि एक छोट्याशा बिंदूच्या ऐवजी तोच बिंदू पसरून काय बनला, सर्कल बनला. At a particular location of the screen, the diameter of this circle is minimum. पण हा, आपण हलवत गेल्यावरती तो सर्कल एकदा थोडा छोटा होऊ शकतो, पण तो बिना अबरेशनचा जो मिरर असतो त्याच्यामध्ये कसा एकदम शार्प छोटासा बिंदू मिळेल, तो बिंदू नाही मिळणार. दिस इज कॉल्ड सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. जिथे सगळ्यात छोटं सर्कल मिळतंय त्याला काय म्हटले, सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन सगळ्यात कमी भेटणार आहे. कन्फ्युजन तर भेटणारच आहे, अबरेशन असेल तर कन्फ्युजन तर भेटणारच आहे, पण चला त्यातल्या त्यात सगळ्यात कमी कन्फ्युजन भेटतंय, तर त्याच्यासाठी काय म्हणतात ते सर्कल ऑफ ए लिस्ट कन्फ्युजन. अरे आपलं नाही का, तुम्ही कॅमेरामधून फोटो काढताना टीव्ही मध्ये वगैरे, किंवा तुम्ही स्वतः पण, तो लेन्स बघा फिरवतो की नाही तो कॅमेरामॅन, कमी जास्त का करतो ती लेन्स फिरवून, किंवा तुम्ही लॅबमध्ये पण मायक्रोस्कोप वापरली असेल तर त्या मागे पुढे मायक्रोस्कोपला करतो की नाही आपण शार्प इमेज ऑब्टेन करण्यासाठी, तर तेच सांगितलंय. So in the figure it is across AB. Radius of this circle is transverse spherical aberration. Radius of this circle is transverse spherical. अशी वाली जी मिरर असते त्याच्या रेडियसला हे नवीन नाव दिलेलं आहे.
आणि इथे ए बी दिलंय बघा, ए बी कुठे, हा दिसतंय हे, इथे वरती ए, इथे खालती बी, म्हणजे वरती ए बी नाही, म्हणजे हे जे डिस्टन्स मी मगाशी रेड दाखवलेलं हे वालं डिस्टन्स, ह्यालाच यांनी नाव दिले ए बी, एफ पी आणि एफ एम मधलं अंतर. ठीक आहे, आय होप आता तुम्हाला हे कळलं काय असतं ते. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण ऑलरेडी काढलेलं होतं. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे प्रकाश व्हॅक्यूम मधून त्या मीडियम मध्ये चाललाय, मग व्हॅक्यूमच्या तुलनेमध्ये व्हॅक्यूम मधून तो सरळ सरळ जातो. व्हॅक्यूम सगळ्यात काय रेअरेस्ट मीडियम आहे, कारण तिथे काय मीडियमच नाही ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये हवा एकदम फास्टेस्ट चालली, तिच्या रेग्युलर स्पीडने 3 × 10⁸. पण व्हॅक्यूमच्या बरोबर रस्त्यात समजा पाणी आलं, मग आता हवेमधून व्हॅक्यूम मधून ती पाण्यात चालली लाईट, मग ती बेंड होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे, तिचं स्पीड ऑफ द लाईट जो आहे तो कमी होणार आहे. मग व्हॉट इज रिफ्रॅक्शन? अपवर्तन म्हणजे काय की वस्तू म्हणजे प्रकाश त्याचा मार्ग किती मोडतोय, किती तो बेंड होतोय, किती मार्ग बदलतोय, तेच काढतो ना आपण अपवर्तनांक मध्ये. मग ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे तीच कुठल्या पण माध्यमाची व्हॅक्यूमच्या तुलनेत असलेली चेंजेस किती होतात, अपवर्तन किती होतंय लाईटचं, ते आपण तुलना करतोय. ठीक आहे, जसं की अरे पाण्याच्या तुलनेत ते किती दाट आहे, पाण्याच्या तुलनेत आपलं मध किती दाट आहे, पाण्याच्या तुलनेत आपलं ग्लिसरीन किती दाट आहे, असं काढतो की नाही. सेम वे व्हॅक्यूमच्या तुलनेत पाण्यामध्ये प्रकाश किती बेंड होतोय, व्हॅक्यूमच्या तुलनेत हवेमध्ये किती बेंड होतोय, व्हॅक्यूमच्या तुलनेत ग्लासमध्ये किती बेंड होतोय, तर त्यालाच म्हटलेलं आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो दॅट मीन्स व्हॅक्यूमशी आपण तुलना करतोय प्रत्येक वेळी, आणि म्हणून त्याला नाव दिलेलं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इथपर्यंत कळलंय? कोणाला काही डाऊट आहे? हा ना, काहीतरी बोला मला. Yes, ma'am. Yes, ma'am. समजलंय? आता हे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अच्छा एक मिनिट, हे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी परत एकदा तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. आणि हे रिफ्रॅक्शन टॉपिक वरतीच काही गणित मला सोडवून घ्यायचे तुमचे. आता मुलांनो, आजचा होमवर्क हाच आहे की तुम्ही आणखी जास्त जेवढी एक्सरसाइज मध्ये गणित असतील ना, हे मिरर फॉर्म्युला आणि लेन्स फॉर्म्युलाची, ती ट्राय करा. आता मला ओम, प्रद्युम आणि उज्ज्वला, तुम्हा लोकांना विचारायचंय मुलांनो, Yes, ma'am. उद्या की नाही संध्याकाळी मी फ्री नाहीये, पण मला तुमचा क्लास घ्यायचा होता, तर तुम्हाला दुपारी क्लास जॉईन व्हायला जमेल का? समजा असं 4-5 वाजता मी क्लास ठेवला तर जमेल का तुम्हाला जॉईन व्हायला? Yes, ma'am. 4 पर्यंत जमेल. हो मॅम. 4-5 वाजता जमेल. नावापूरचे हो. लॅपटॉप वरून जॉईन झालेत हॉस्टेल नावाने, तुम्ही सांगा मुलींनो. हो मॅम. हो मॅम. बरं ठीक आहे, जे पण काय असेल उद्याचं टायमिंग ग्रुपमध्ये आपल्या टाकण्यात येईल. ठीक आहे Okay, ma'am. ठीक आहे, चला तर होमवर्क प्लीज करा आणि ग्रुपमध्ये टाका. गणित जास्तीत जास्त सोडवा, कारण बघा हे 10वी ला 9वी ला केले तेच आहे, सेम सोपं आहे. हे तरी करा, जे आपल्याला येतंय सोपं, जे जमते ते तरी आपण परफेक्ट करावं, जेणेकरून त्याचे तरी मार्क्स एक्झाम मध्ये नाही जाणार आपले. ठीक आहे.